हॅलो दोस्तो, नमस्कार. चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आहे 17 सप्टेंबर. आजच्या आपण मार्केटचे ब्रॉडर मार्केटमध्ये काय होतं, कोणत्या इंडायसेसमध्ये आज तेजी होती, कोणत्या इंडायसेसमध्ये आज मंदी होती आणि काही न्यूज जे फोकसमध्ये होते, तर ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर आपण सुरुवात करूया आज ब्रॉडर मार्केटपासून. तर ब्रॉडर मार्केटवरती जर पाहिलं आपण, तर पाहू शकता इथे तुम्ही निफ्टी 50मध्ये आज जवळपास 0.3% तेजी होती. निफ्टी नेक्स्ट 50मध्ये चांगली तेजी होती. मिड कॅप आणि स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये थोडीफार नॉमिनल तेजी होती. स्मॉल कॅपमध्ये 0.8%ची तेजी होती आणि निफ्टी स्मॉल कॅप 100मध्ये पण जवळपास 0.6%ची तेजी होती. जर ओव्हरऑल जर पाहिलं तर मार्केटमध्ये आज पूर्णपणे पॉझिटिव्ह सेंटिमेंट होतं. वगळता फक्त निफ्टी मिड कॅपमध्ये आज जवळपास तुम्हाला थोडीफार म्हणजे फ्लॅट क्लोजिंग पाहायला मिळाली आहे. बाकी सर्व तेजीमध्ये सेक्टरल जे आहेत म्हणजे ब्रॉडर मार्केट आहेत, तर ते चांगल्या तेजीत किंवा एक नॉमिनल तेजीत आज तुम्हाला क्लोजिंग पाहायला मिळाली आहे. त्यानंतर जर पाहिला तर आपण जे इंडायसेस आहेत ते इंडायसेस कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर इंडायसेसमध्ये तुम्ही पाहू शकता इथे की निफ्टी ऑटोमध्ये तुम्हाला चांगली तेजी पाहायला मिळत आहे. लगातार सेलिंग प्रेशर नंतरनं निफ्टी ऑटो आज चांगल्या तेजीत म्हणजे 0.5%ची तेजी होती. निफ्टी आयटी सेक्टरमध्ये पण 0.65%ची तेजी होती आणि सर्वात जास्त तेजीत होता तो सेक्टर म्हणजे कोणता? निफ्टी पीयूसी बँक. हा जो चांगल्या तेजीत होता जवळपास 2.61%च्या तेजीत होता. जर प्रेशर कुठं पाहायला मिळालेलं आहे? प्रेशर आज निफ्टी एफएमसीजी सेक्टरवर, फार्मा सेक्टर, मेटल सेक्टर, हेल्थ केअर सेक्टर इथं आज तुम्हाला चांगलं प्रेशर पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर आज एक येणाऱ्या काही दिवसात एक सेक्टर चांगल्या चर्चेत राहणार आहे, तो म्हणजे टायर सेक्टर. याचं कारण पण तसंच आहे की बाबा एक कंपनीला जी आहे ती पेनल्टी लागलेली आहे. जवळपास 1,000 करोडची पेनल्टी लागलेली आहे आणि त्या कंपनीचं असं म्हणणं आहे की जर आम्ही केस हरलो तर येणाऱ्या सर्वच कंपनीवर हे जे टायर रिलेटेड जे कंपनी सेक्टरमध्ये काम करतात त्या सर्वच कंपनींना तो पेनल्टी लागण्याची शक्यता आहे. तर ती कोणती कंपनी आहे ती पाहूया आपण पहिल्यांदा. इथे पाहू शकता तुम्ही जेके टायर्स कंपनी आहे. जेके टायर्स कंपनीमध्ये तर जेके टायर हिट विथ रिवाइज्ड CGST पेनल्टी टोटलिंग RS 1047 crore म्हणजे जवळपास 1,047 करोडची त्यांना काय झालेलं आहे, पेनल्टीज लागलेली आहे. कोणाकडून? CGST. तर मित्रांनो, दोन टाईपच्या जीएसटी असतात, एक SGST आणि CGST. CGST जी असते ती लागते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून लागते, सेंट्रल गुड सर्व्हिस अँड टॅक्स. ही जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटकडून लागते. तर ती सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ते त्यांना ही जीएसटी पेनल्टी त्यांना नोटीस गेलेली आहे की तुम्ही जवळपास 1,047 करोड भरणे आवश्यक आहे. तर ही त्याचा ओव्हरव्ह्यू पण पाहूया. कंपनीचा ओव्हरव्ह्यू म्हणजे त्या नोटीसमध्ये ओव्हरव्ह्यू काय त्यात एक्झॅक्ट आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर ओव्हरव्ह्यूमध्ये काय होते ते पाहूया आपण. तुम्ही पाहू शकता इथं जेके टायर्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड फेसेस रिवाइज्ड CGST पेनल्टीज ऑफ RS 1,047 crore फॉर FY 2017-18 अँड 2018-19 पेनल्टी म्हणजे 2017 आणि 2018च्या जे हे आहे फायनान्शियल इयर आहे तिथं तुम्हाला 1,047 करोडची तुम्हाला जीएसटी रिवाइज्ड जीएसटी लागलेली आहे. आणि जीएसटी जी आहे ती कोणत्या कोणत्या स्टेट्स थ्रू लागलेली आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता कर्नाटका, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्रासारख्या राज्यातून ह्या इथं जे कारभार करतात ह्या राज्यात, तर त्या राज्यातून ह्यांना काय झालेले आहे, ही पेनल्टीज फेस करावी लागणार आहे. तर आता कोणत्या कोणत्या ह्याच्यात ती पेनल्टी जी लागलेली आहे ती आपण पाहूया. तर इथे पाहू शकता तुम्ही सर्व स्टेट वाईज तुम्हाला इथे सर्व इम्प्लिकेटेड दिसते. इथे तुम्हाला त्यामध्ये तुम्ही कर्नाटकामध्ये जवळपास 161 करोड, तामिळनाडूमध्ये 157 करोड, राजस्थानमध्ये 120 करोड, महाराष्ट्रामध्ये 57 करोड, झारखंडमध्ये 56 करोड, उत्तर प्रदेशमध्ये 51 करोड आणि मध्य प्रदेशमध्ये 50 करोड ह्या राज्यातून लागलेले ह्यांना पेनल्टीज आहेत. मग याचा तुम्ही अभ्यास करू शकता की बाबा कंपनीला सर्वात जास्त रेव्हेन्यू कुठून होतो वा कोणत्या राज्यातून होतो, हे तुम्ही एक स्टडी करण्यासाठी प्रपोज आहे. म्हणजे तुम्हाला समजेल बाबा कंपनीचा रेव्हेन्यू कोणत्या राज्यातून जास्त वगैरे होतो आणि जेके टायरची पकड कोणत्या राज्यात वगैरे जास्त आहे की त्यांचा रेव्हेन्यू थ्रू, हे पण तुम्हाला इथं म्हणजे एक स्टडी पर्पज तुम्हाला समजते. तरी आणि बाकी जर पाहिला तर बाकीची अजून जी पेनल्टी आहे तुम्हाला बाकीचे अदर स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज फेसेस पेनल्टीज रेंजिंग फ्रॉम 12,000 टू 30.4 करोड म्हणजे बाकीच्या राज्यातून जी आहे ती 12,000 ते 30 करोड पर्यंत जे पेनल्टीज यांना लागण्याची शक्यता आहे, म्हणजे लागलेल्याच आहेत, असे या पूर्णपणे ओव्हरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर जर कंपनीनं जर पाहिलं तर कंपनीचा रिस्पॉन्स काय असणार, तर कंपनीने पण रिस्पॉन्स केलेला आहे की जेके टायर्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड हॅज एक्नॉलेज the receipt of the rectification order. The company stated that if believe it has a strong case to defend against the imposition of penalties, citing an industry-wide international issue. As a result, JK Tire intend to file an appeal before the
अपीलेट अथॉरिटीज अंडर द सेक्शन 107 ऑफ द सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे कंपनी काय करणार आहे, अप्रोच करणार आहे. पूर्ण तुम्ही तो वाचू शकता. कंपनीचं ते अपील करणार आहे अंडर द सेक्शन 107 ऑफ सेंट्रल जीएसटी अँड सर्व्हिस टॅक्समध्ये अंडर द ॲक्ट 2017. मग कंपनी पण इथे अपील करणार आहे. कंपनीचा रिस्पॉन्स आहे. आणि कंपनीचं जे हे आलेलं आहे, वक्तव्य आलेलं आहे, त्यामुळे जरा JK टायर जे आहे ते पूर्ण टायर सेक्टरलाच घेऊन इथे काम करताना पूर्ण टायर सेक्टरलाच थोडंफार दबाव आणताना दिसत आहे. तर ते कोणता दबाव आहे ते आपण पाहूया. तर कंपनीचं काय म्हणणं आहे की इम्पॅक्ट अँड आउटलूट. इथे तुम्ही पाहू शकता इम्पॅक्ट अँड आउटलूट काय आहे. सबस्टेन्शियल द पेनल्टीज पोज द सिग्निफिकंट फायनान्शियल ऑब्लिगेशन ऑफ फॉर JK टायर. However, the company's decision to appeal the suggestion confidence in its position. The outcome of the case could have implication not only for the JK Tyre but potentially for the wider the इंडस्ट्री इन द इंडिया. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे जो त्यांनी इथं कव्हर केलेला आहे. तो की कोणता आहे बा, नॉट ओनली फॉर द JK टायर बट पोटेन्शियली फॉर द वायडर टायर इंडस्ट्री इन इंडिया. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे जेणेकरून ज्यामुळे काय झालं, पूर्ण टायर सेक्टर दबाव येण्याची शक्यता आहे की बा कोणत्या पेनल्टीज आणि कशा लागतात आणि काय रिवाइज्ड त्याला प्लॅन असेल. तर यावरती तुम्ही लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे की बा येणारी न्यूज काय असेल, उद्या की आउटकम काय असेल याचा. त्यानंतर इथं पाहू शकता की तुम्ही TVS मोटार एक्सपांड्स EV अँड CNG ऑफरिंग इन इंडिया अँड टांझानिया. तर कंपनीने सध्याच एक 3 व्हीलरमध्ये काय झालं आहे, 3 व्हीलरमध्ये कंपनीने नवीन ओपन केलेला आहे की नवीन प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे 3 व्हीलरमध्ये, जे टांझानियामध्ये म्हणजे आफ्रिकामध्ये पण त्यांनी त्यांचा बिझनेस त्यांचा वाढवलेला आहे. टांझानिया देशामध्ये पण त्यांनी एक नवीन हे केलेलं आहे, काय म्हणतात त्याला, नवीन ओपनिंग केलेलं आहे 3 व्हीलर. काय 3 व्हीलर म्हणजे आहे हेवी 3 व्हीलर व्हेकल जे आहे ते त्यांनी लॉन्च केलेलं आहे कुठे, टांझानियामध्ये. तर कव्हर करण्याचा एक पॉईंट म्हणजे काय, कंपनी नवीन स्मार्ट वॉच कंपनी स्मार्ट वॉचमध्ये सुद्धा कंपनीने काय केलेलं आहे की तिथे नवीन बिझनेस चालू केलेला आहे. की तिथं काय होणार आहे की बाबा ते की फीचर्स आहेत जे त्यांनी पार्टनरशिप केलेलं आहे कोणासोबत, की नॉईज कंपनी जी आहे, जी स्मार्ट वॉच कंपनी आहे, तर तिथे त्यांच्यासोबत त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे. आणि कंपनी काय करणार आहे, EV वॉच बनवणार आहे. म्हणजे कोणती TVS EV वॉच बनवणार आहे आणि त्यांनी ते लॉन्च पण केलेलं आहे EV वॉच. मग त्या EV वॉचचं काय काय म्हणजे हे असणार फायदे ते पण पाहूया. व्हेकल स्टेटस मॉनिटरिंग, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सर्व मॉनिटरिंग होणार आहे. बॅटरी इन्साइट होणार आहे, बॅटरी किती पर्सेंटेज हे दाखवणार आहे. रेंज इन्फॉर्मेशन म्हणजे अजून किती किलोमीटर वगैरे कंपनी जाणार आहे. टायर प्रेशर पण दाखवणार आहे. सेफ्टी अलर्ट्स, त्यामध्ये काय काय असणार आहे की बाबा थेफ्ट अलर्ट्स, क्रॅश फॉल्ट डिटेक्शन आणि जिओफेन्स नोटिफिकेशन. म्हणजे यात काय होणार, कंपनी ओव्हरऑल सर्वच कंपनी तुम्हाला काय जे आहे, जे फ्युचर्स असणार आहेत तुमचे, जे वॉच असणार आहे EV वॉच, तर सर्वच तुम्हाला कंपनीचे जे बॅटरी किती पर्सेंटेज राहणार आहे म्हणजे राहिलेलं आहे, परत कंपनीचे व्हेकलचे सर्व मॉनिटरिंग दाखवणार आहे, टायर प्रेशर दाखवणार आहे आणि रेंज पर्सेंटेज किती असणार आहे, म्हणजे किती किलोमीटर अजून तुम्ही जाऊ शकता, हे सर्व त्या वॉचमध्ये कंपनी डिस्प्ले करणार आहे. तर त्यानंतर तुम्ही प्राइस आणि अवेलेबिलिटी जर पाहिली तर प्राइसिंग तुम्हाला सांगतो, कंपनीची प्राइसिंग जी आहे, वॉचची जी प्राइसिंग असणार ती जवळपास असणार आहे किती पर्सेंटेज असणार आहे, जवळपास 3000% इथे तुम्ही पाहू शकता, जवळपास 2999, जवळपास 3000च्या रेंजमध्ये हे वॉचची म्हणजे EV वॉच जी आहे त्याची प्राइसिंग असणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर तुम्ही जर कंपनी जर आपण ओव्हरऑल जर पाहिला परफॉर्मन्स जर पाहिला तर कंपनीचा हिस्टोरिकल परफॉर्मन्स जर पाहिला तर तुम्ही इथे पाहू शकता कंपनीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स 5 वर्षात जवळपास कंपनीने 665% रिटर्न दिलेला आहे. एका वर्षात कंपनीने 24% रिटर्न दिलेला आहे आणि गेल्या 6 महिन्यात जवळपास कंपनीनं किती 54% रिटर्न कंपनीने दिलेला आहे. त्यानंतर अनेक स्टॉक्स ह्याच्यात राहणार आहे, तो म्हणजे एक आहे मेक माय ट्रिप जे आहे, तो मेक माय ट्रिप काय करणार आहे, मेक माय ट्रिप त्यांनी काय केलेलं आहे की झोमॅटोसोबत त्यांनी एक पार्टनरशिप केलेली आहे की बाबा काय करणार आहे, ते मील सर्व्ह करणार आहेत. म्हणजे ऑल रेल्वे प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे रेल्वेजवरती कशा थ्रू करणार आहेत, त्यांचा काय प्लॅटफॉर्म असणार आहे, म्हणजे त्यांचा ओव्हरव्ह्यू काय असणार आहे ते पण पाहूया. इथं जर पाहिला तर तुम्ही मेक माय ट्रिप हॅज पार्टनर विथ झोमॅटो टू ऑफर द एक्सपांड मील सर्व्हिसेस फॉर ट्रेन पॅसेंजर अक्रॉस द इंडिया, कोलॅबरेशन टू अलाउ द ओव्हर द 40,000 रेस्टॉरंट्स अक्रॉस द 130 रेल्वे स्टेशन्स. म्हणजे जवळपास ही जी सर्व्हिस आहे त्यांनी 40,000 रेस्टॉरंट्स थ्रू 123 रेल्वे स्टेशनला हे सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहेत. कोण करणार आहे, मेक माय ट्रिप आणि झोमॅटो हे जे पार्टनर आहेत, तर ते पार्टनरशिपमध्ये ते काम करणार आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर कोचिन मार्केट क्लोज झाल्यानंतर ही न्यूज आलेली आहे की कोणती कोचिन शिपयार्ड
secures a 200 crore contract from the ONGCs for the jack up rigs repairs. म्हणजे काय झालं, जे जॅक अँड अप रिग मध्ये जे काम करतात त्यामध्ये ते कंपनी रिपेअरिंगची जी ऑर्डर आहे ती कंपनीला जवळपास 200 करोडची ऑर्डर ह्यामध्ये मिळालेली आहे. त्यामध्ये कंपनीचं एक म्हणणं आहे की काय बा, कंपनीचं म्हणणं काय की बा ही ऑर्डर म्हणजे का कन्फर्म म्हणलं जातं की कंपनीचं नो प्रोमोटर्स ऑर ग्रुप कंपनीज हॅव एनी इंटरेस्ट इन ONGC. ही जी ऑर्डर आहे कोणतीच कंपनी आणि कोणताही ग्रुप हा ऑर्डरसाठी इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे हे काय झालेलं आहे की अल्टिमेटली कोचिन शिपयार्डला ही एक विनिंग बीड म्हणून पाहू शकता तुम्ही की जवळपास एक 200 करोडची आहे की मार्केट क्लोज झाल्यानंतर न्यूज आलेली आहे की आता उद्या यावरती मार्केट काय रिॲक्शन करते हे पाहणे गरजेचं आहे. आता पुढे जर पाहूया एक म्हणजे ओव्हरव्ह्यू सांगणार ही कोणतीही कंपनी अजून लिस्टेड नाही आहे तरी पण या न्यूज कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहोत. ही एक कंपनी आहे ज्या कंपनी लॉस केलेला आहे. काय लॉस केलेला आहे ती एक्स गेम्सक्राफ्ट CFO रमेश प्रभूज आणि FNO गेम्बल रिझल्ट्स इन 250 crore लॉस. म्हणजे काय आहे कंपनीचे जे CFO आहेत त्यांनी काय केलं आहे जवळपास 2020 ते 2025 या काळात त्यांनी 2024 आय थिंक तर त्या कंपनी काय केलं की जवळपास 271 कोटीचा जो लॉस आहे त्या कंपनी लॉस केला आहे. तर कशा थ्रू केलेला आहे की बाबा ऑप्शन ट्रेडिंग थ्रू केलं आहे. FNO ऑप्शन ट्रेडिंग थ्रू कंपनी जे CFO आहेत त्यांनी काय केलेलं आहे की लॉस केलेला आहे. काय सांगून की बाबा की कंपनी त्यांनी फंड त्यांचा डायव्हर्सिफाय करून जो कंपनीचा फंड आहे तो डायव्हर्सिफाय करून स्वतःच्या अकाउंटवर घेऊन कंपनीमध्ये त्यांनी फ्युचर्स अँड ऑप्शनमध्ये तो लॉस केलेला आहे की काय सांगून की कंपनी थ्रू एक आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय असे इन्व्हेस्टमेंट करून ते आम्ही हे कंपनी काय केलेत की ह्यांनी लॉस केलेला आहेत. कंपनीने जवळपास कितीचा लॉस आहे तो 271 करोडचा 270 करोडचा लॉस आहे. तुम्ही ते पाहू शकता हा जो आकडा आहे तो जवळपास 270 करोडचा लॉस आहे. अर्लियर इन 2024 बाय मार्च जो आहे तो त्यांनी 250 करोडचा होता तो आता 19 करोड वाढवलेला आहे की जेव्हा कंपनीने जेव्हा अजून एकदा जेव्हा डिटेल्स जेव्हा पाहिलीत त्यानंतर अजून 19.86 करोडचा लॉस उघडीस आला आणि त्यामध्येच त्यांनी काय केलं अजून वाढवून 270 करोडचा लॉस त्यांनी एक FIR त्या कुणासोबत FIR त्यांनी लॉन्च केलेलं म्हणजे FIR केलंय कोण जे CFO होते कोण रमेश प्रभू जे होते तर यांच्यावर ते FIR त्यांनी केलेला आहे की 270 करोडचा जो लॉस झालेला आहे. तर हे सांगण्यापाठीमागचं कारण हेच आहे की हे जे मॅनेजमेंट आहे ह्या मॅनेजमेंटवरती आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे की मॅनेजमेंट कसं वर्क करतं काही नाही की कंपनीची इन्व्हेस्टमेंट कुठे चाललेली आहे इन्व्हेस्टमेंट कुठे खर्च करते हे पाहणे फार गरजेचं आहे की खरंच तिथे जाऊन इन्व्हेस्टमेंट होते का कंपनीची हे पण पाहणे गरजेचं आहे की एक म्हणजे पार्ट फॉर द एक ॲज अ इन्व्हेस्टमेंट पार्ट जे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही घ्यायला पाहिजेच की ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून की बाबा तुम्ही कोणत्या दृष्टीने कंपनीकडे पाहताय कंपनीचे जे मॅनेजमेंट आहे ते कसे काम करते आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट कशी आहे याच्यावरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.